वर्षाची करा सुरुवात पलूस शहरातील विश्वासाचं नवं नाव चांगभलं ज्वेलर्स सोबत। तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगभलं ज्वेलर्स सोबत। चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन, आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगभलं ज्वेलर्स, मेन रोड, नागोबा मंदिर समोर, पलूस। प्रोप्रायटर राहुल मोरे। ग्रामीण रुग्णालय पलूस येथे 2 महिलांच्या मोठ्या शस्त्रक्रिया संपन्न। काल ग्रामीण रुग्णालय पलूस येथे सुप्रा अंबायलिकल हर्निया आणि गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया, टोटल ॲबडॉमिनल हिस्टेक्टॉमी विथ ओव्हॅरियन सिस्ट रिमूव्हल अशा 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या। या कामी ग्रामीण रुग्णालयाचे कर्तव्यनिष्ठ वैद्यकीय अधीक्षक व भूलशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर श्री संजय पाटील यांनी दोन्ही पेशंटला भूल देऊन आपले कर्तव्य पार पाडत शिस्तबद्ध नियोजन केले। यामध्ये एका महिलाचे शरीराच्या रक्ताचे प्रमाण कमी असल्याने त्यांनी त्या महिलेला शस्त्रक्रियेपूर्वी 2 बाटल्या रक्त दिले आणि त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले। सुप्रा अंबायलिकल हर्निया ही गुंतागुंतीची आणि जोखमीची शस्त्रक्रिया जनरल सर्जन डॉक्टर सागर खाडे यांनी मोठ्या शिताफीने यशस्वीरित्या पूर्ण केली। गर्भाशयाच्या पिशवीची शस्त्रक्रिया स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर तांबोळी यांनी योग्यरित्या पार पाडली। त्यासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित चव्हाण यांचे सहकार्य लाभले। अधिपरिचारिका श्रीमती कुलकर्णी सिस्टर, श्रीमती शिर्के सिस्टर आणि श्रीमती कानेकर सिस्टर यांचे मोलाचे योगदान लाभले। सदर बाबीची दखल घेऊन संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष व पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते माननीय श्री निलेश भैया येसुगडे, माजी नगरसेवक माननीय श्री कपिल भाऊ गायकवाड, युवा उद्योजक श्री नागेश अप्पा येसुगडे, जनसंपर्क अधिकारी अभिजित कासार यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये सदिच्छा भेट देऊन सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या। लवकरच आपण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर होण्याबाबत आम्ही शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याबाबतचे आश्वासन त्यांनी दिले। राष्ट्रीय बाल स्वास्थ्यचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक सरनाईक, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशुतोष पाटील यांनी योग्य प्रकारे व्यवस्थापन पाहिले। कक्षसेवक भूषण, आकाश, विकास मामा आणि मदने मावशी इतर सर्व स्टाफ यांनी या कामी मदत केली। ग्रामीण रुग्णालय पलूस येथील ऑपरेशन थिएटरसाठी लागणारं साहित्य आणि साधने माननीय जिल्हा शल्यचिकित्सक सांगली डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी दिले आणि या शस्त्रक्रिया पार पाडण्याकरता मोलाचे मार्गदर्शन केले।